ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झालात. संपूर्ण जगाला स्वप्न बघायलाच नव्हे तर ते प्रयत्नपूर्वक पूर्ण करायला शिकवणारे आपले भारताचे मिसाईल मॅन म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, माझं नाव सौ अनिता साळवे, जिल्हा परिषद शाळा निघू, केंद्र दहिसर, तालुका कल्याण. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गातील मराठीचा एक पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे मूळ लेखक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला. सध्या हा दिवस आपण शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैतुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. कलामांच्या लहानपणी त्यांना आलेले अनुभव आणि त्यावर त्यांनी केलेली मात या पाठातून आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया डॉक्टर कलाम यांचे बालपण. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते पुस्तक वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा परिच्छेदातूनच आपल्याला डॉक्टर कलाम यांचे वाचन प्रेम अगदी लहानपणापासूनच असल्याचे जाणवते. त्यांच्या गावात पुस्तकं ही सहजासहजी सापडणारी वस्तू नव्हती बरं का. भरपूर पुस्तकांचा साठा उपलब्ध व्हावा असं एकमेव ठिकाण म्हणजे माणिकम यांचं घर. त्यामुळे डॉक्टर कलाम हे सदैव त्यांच्या घरी पुस्तकं वाचण्यासाठी जात असे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांना वाचनाचीही आवड निर्माण झाली आणि त्यांच्या ज्ञानसंग्रहात भरही पडत गेली. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. विद्यार्थ्यांनो, रामेश्वरम हे अब्दुल कलाम यांचं जन्मगाव. त्याचं स्थान जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की भारत आणि श्रीलंका या 2 देशांमधील समुद्रामध्ये असलेल्या छोट्याशा जमिनीच्या भागावर रामेश्वरम हे गाव वसलेलं आहे. यासारख्या गावात कुठलीही गोष्ट उपलब्ध होणं सहज शक्य नव्हतं. तसेच एकीकडे श्रीलंका आणि दुसरीकडे भारत यांना जोडणारे छोटेसे बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे. यातून एका वेळी एकच अशी रेल्वेगाडी जाऊ शकणारा रेल्वे पूलही आहे. 4ही बाजूंनी समुद्रातून वेढलेल्या या रेल्वे पुलावरील प्रवास हा अगदी चित्तथरारक असायचा. ह्याच रेल्वेगाडीने रोज सकाळी शमसुद्दीन हा पंबन गावावरून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरमला घेऊन येत असे. गावामध्ये शिकलेल्या हजारो वाचकांना जर वृत्तपत्र वाचायचे असतील तर त्यांना ती शमसुद्दीन कडूनच घ्यावी लागायची. शमसुद्दीनच्या ह्या व्यवसायाला एक खांबी तंबू असे संबोधतात. विद्यार्थ्यांनो, तंबूची रचना जर पाहिली तर एका खांबावर तोलता येईल इतक्याच कापडापासून तात्पुरत्या स्वरूपात बनवलेले घर. अशी घरं कुठं बरं पाहायला मिळतात? सर्कशीत, मिलिटरीच्या सैनिकांसाठी, तसेच गावोगावी जाऊन राहणारी लोहार व धनगर यांची घरं आणि स्काउट गाईडच्या निवासी कॅम्पमध्ये सुद्धा
तुम्ही तंबूत राहण्याचा अनुभव घेतलाच असेल ना? म्हणजेच या अवघड परिस्थितीत भक्कम खांबासारखं संपूर्ण रामेश्वरमला जबाबदारीने वर्तमानपत्र वाटप करण्याचे राष्ट्रीय कार्य एकमेव शमसुद्दीन करत होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, तर कुणी चेन्नईच्या म्हणजेच सध्याच्या मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. डॉक्टर कलाम यांचा जन्म 1931 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी झाला होता. तो काळ इंग्रजांशी लढण्यासाठी होता. त्यामुळे देशातील स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय घडतंय, देशभक्त इंग्रजांविरुद्ध कोणतं पाऊल उचलतात, कुठे सत्याग्रह होतोय, या सगळ्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत वृत्तपत्राद्वारेच मिळायची. आपल्या हातात वृत्तपत्र येताच आपण आपल्या आवडीनुसार माहिती किंवा बातमी वाचत असतो. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे लोक त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी वर्तमानपत्रात वाचत असतात. त्या काळात काही लोकांना स्वातंत्र्य चळवळीची माहिती हवी असायची, तर काही लोकांना आजचा दिवस कसा जाणार आहे हे भविष्य वाचून जाणून घ्यायचं असायचं. तर काही व्यापारी होते, त्यांना चेन्नई म्हणजेच सध्याच्या तामिळनाडूमधील मद्रास बाजारपेठेतील सोन्या चांदीचे भाव समजून घेण्यामध्ये जास्त आवड असायची. थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्व जणांना पेरियार ईव्ही रामास्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. विद्यार्थी मित्रांनो, पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीची बीजे सर्वत्र पेरली गेली असताना लोकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी त्यावेळी अनेक देशभक्त कार्य करत होते. गावातील काही जण जे अभ्यासू संशोधक वृत्तीचे असायचे, त्यांना जर्मनीमधील हिटलरबद्दल तसेच भारतामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा देण्याचा विचार करणाऱ्या महात्मा गांधींजींबद्दल, तर काही जणांना भारतीय असूनही भारताची फाळणी करून स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बॅरिस्टर जिना यांच्याबद्दल गंभीर अशी चर्चा करण्यामध्ये रस होता. रामेश्वरम मधील प्रत्येकाला एका व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असायची, ती म्हणजे पेरियार. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारी विचारांनी सक्रिय सहभागी झालेल्या व्यक्तीला महात्मा, लोकमान्य किंवा नेताजी याप्रमाणे उपाधी दिली गेली, त्याचप्रमाणे तामिळ भाषांमधील सन्मानासाठी वापरण्यात येणारी उपाधी म्हणजे पेरियार अशी आहे. त्यांचं नाव इरोड व्यंकट रामस्वामी नायकर हे होते. ते एकमेव असे सर्वात मोठे क्रांतिकारक होते. त्या काळात त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणांमधून त्यांच्या विशिष्ट लेखन शैलीतून ब्राह्मणवादाला सुरुंग लावण्याचे आणि समाज व्यवस्था बळकट करण्याचे कार्य केले असल्याने रामेश्वरम मधील सरसकट सर्वांनाच त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीची पुढील रूपरेषा जाणून घ्यायची आवडच निर्माण झाली होती. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिऱ्हाईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. विद्यार्थी मित्रांनो, दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय वर्तमानपत्र होतं.
ज्याप्रमाणे आपल्या मराठी भाषेतून सध्याचे लोकसत्ता, लोकमत ही वृत्तपत्र आहेत, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये तामिळ भाषेमध्ये जवळजवळ बेंगलोर, चेन्नई, कोईमतूर, धर्मपुरी, मदुराई, तिरुनेलवेली, तिरुचिरापल्ली, वेल्लोर आणि विलुपुरम या विविध भागातून छापले जाणारे हे वर्तमानपत्र सर्वांच्या आवडीचे ठरले. मी 8 वर्षांचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा 1 आना कमवत असे. विद्यार्थ्यांनो, दुसरे महायुद्ध हे जगातील भीषण घडलेल्या घडामोडींपैकी अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे. जर्मनी आणि अमेरिका या देशांमधील संघर्ष हा युद्धापर्यंत येऊन पोहोचला होता. दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 या कालावधीमध्ये घडून आले. या युद्धाचे नेमके कारण काय हे अब्दुल कलाम लहान असल्यामुळे त्यांना उलगडत नव्हते. परंतु बाजारात अचानक चिंचोक्यांना खूप मागणी आली. चिंचोके माहीत आहेत ना? ज्या आंबटगोड चिंचा तुम्ही खाता ना, त्या चिंचेच्या आतली बी, त्यावरील चॉकलेटी रंगाचे आवरण बाजूला काढलं की त्यात पांढरट असा भाग शिल्लक राहतो. त्याचं पीठ केलं जातं आणि ते पीठ खाद्यपदार्थ घट्ट करण्यासाठी वापरलं जातं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्ध क्षेत्रात जे काही भारतातील सैन्य होतं त्यांना पोचवल्या जाणाऱ्या अन्न पदार्थाचा पातळपणा कमी होऊन तो घट्ट राहावा यासाठी या चिंचोक्याच्या पिठाचा वापर केला जाईल. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. रामेश्वरम हे गाव समुद्रकिनारी वसलेले असल्यामुळे त्या बंदराजवळ लाकडी नाव बनविणे म्हणजेच होडी बनवण्याचा व्यवसाय केला जात असे. गरीब परिस्थिती असल्याने एकट्याने व्यवसाय करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांचे वडील जलालुद्दीन नावाच्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी जाऊन काम करू लागले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दुरस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. विद्यार्थ्यांनो, छोट्याशा रामेश्वरम दुरस्त गावात युद्धाचे दृश्य म्हणजेच प्रत्यक्ष परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्यच होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत प्रत्यक्ष सहभागी नव्हता, परंतु आपल्या भारतात इंग्रजांची राजवट असल्यामुळे सक्तीने म्हणजेच जबरदस्तीने इंग्रजांच्या वतीने आपण सैनिक म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील झालो. त्यामुळे आपल्या भारतामध्ये देखील संघर्ष निर्माण व्हायला लागला. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि हा संघर्ष जास्त विकोपाला जाऊन दंगल होऊ शकते, म्हणून संपूर्ण भारतभर शांतता प्रस्थापित होणे महत्त्वाचे असल्यामुळे सरकारने भारतामध्ये अनेक राजकीय कठोर निर्बंध लावले. त्यालाच राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात. पाठातील नवीन आलेले शब्द: दुर्मिळ, दुर्लभ, संग्रह, साठा, सदैव, नेहमी, सतत, उत्तेजन, प्रेरणा, वितरक,
वितरित करणारा. दृश्य प्रत्यक्ष. कथा गोष्ट कहाणी. भाव किंमत दर. गिराहिक खरेदी करणारा. नौका होडी. विवाह लग्न. सक्ती जबरदस्ती. सामील सहभागी. व्यवसाय उद्योग. सुशिक्षित शिकलेला. ग्रामस्थ गावकरी. पुस्तक ग्रंथ.